नमस्कार युट्यूब फॅमिली. हाऊसिंग सोसायटीच्या मेंटेनन्स आकारणी कशी केली जाते, त्याचे नियम कायदे काय आहेत ते आजच्या या व्हिडिओद्वारे आपण जाणून घेणार आहोत. जर तुम्हाला रिअल इस्टेट व्यवहारांबद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ अपडेट्स मिळवा. सबस्क्राईब करा आणि तुमच्या रिअल इस्टेट नॉलेज मध्ये भर घाला. शहरांमध्ये वाढत्या हाऊसिंग सोसायट्यांमुळे मेंटेनन्स शुल्काचा विषय अनेकदा वादाचा ठरतो. सोसायटीतील स्वच्छता, सुरक्षा, वीज, लिफ्ट, पाणी पुरवठा, दुरुस्ती आणि इतर सामायिक सुविधांसाठी प्रत्येक सदस्यांकडून मेंटेनन्स आकारला जातो. मात्र ही आकारणी कशी करावी याबाबत अनेकांना स्पष्ट माहिती नसते. प्रत्यक्षात हाऊसिंग सोसायटी मेंटेनन्स आकारणीसाठी राज्य सरकारी कायद्यानुसार ठराविक नियम आहेत. मेंटेनन्स आकारणीचा कायदेशीर आधार काय आहे तर महाराष्ट्रातील सहकारी गृहनिर्माण संस्थांसाठी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 आणि त्या अंतर्गत तयार करण्यात आलेल्या मॉडेल बायलॉज नुसार मेंटेनन्स आकारला जातो. सोसायटीच्या सर्वसाधारण सभेत मंजूर केलेल्या नियमानुसार हा खर्च सदस्यांमध्ये विभागला जातो. सोसायटीने सर्व खर्चाचे लेखी हिशोब ठेवणे आणि सदस्यांना त्याची माहिती देणे बंधनकारक असते. मेंटेनन्स मध्ये कोणते खर्च असतात तर सोसायटीकडून आकारण्यात येणाऱ्या मेंटेनन्स मध्ये विविध प्रकारचे खर्च समाविष्ट असतात. यात प्रामुख्याने स्वच्छता कर्मचारी, सुरक्षा रक्षक, वीज बिल, पाणी पंप, लिफ्ट मेंटेनन्स, बागकाम, कचरा व्यवस्थापन, दुरुस्ती, विमा आणि प्रशासकीय खर्च यांचा समावेश असतो. तसेच सोसायटीच्या भविष्यातील दुरुस्ती किंवा मोठ्या कामांसाठी सिंकिंग फंड आणि रिपेअर फंड देखील सदस्यांकडून आकारले जातात. सोसायटीला मनमानी दर लावता येत नाही. अनेक वेळा काही सोसायट्यांमध्ये मेंटेनन्स शुल्काबाबत वाद निर्माण होतात. मात्र कायद्यानुसार सोसायटीला मनमानी पद्धतीने शुल्क आकारण्याचा अधिकार नाही. मेंटेनन्स वाढवायचा असल्यास त्याबाबत सर्वसाधारण सभेत प्रस्ताव मांडणे आणि सदस्यांची मंजुरी घेणे आवश्यक असते. जर एखाद्या सदस्याला आकारलेले शुल्क नियमबाह्य वाटत असेल तर तो सहकार विभागाकडे तक्रार करू शकतो. सहकार निबंधक कार्यालयाकडून त्याची चौकशी केली जाऊ शकते. मेंटेनन्स न भरल्यास कारवाई केली जाते. सोसायटीचा सदस्य मेंटेनन्स शुल्क नियमितपणे भरणे कायद्याने बंधनकारक आहे. मेंटेनन्स न भरल्यास संबंधित सदस्यावर दंड आकारला जाऊ शकतो. तसेच दीर्घकाळ थकबाकी राहिल्यास सोसायटी सहकारी कायद्यानुसार वसुलीची कायदेशीर प्रक्रिया सुरू करू शकते.